वाशिमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जी रक्तपेढी आहे, ब्लड बँक आहे, त्यामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा जो काही पुरवठा होत होता तो कमी झालेला आहे. रक्ताचे बॅग आहे त्या कमी आहे सद्यस्थितीत. केवळ पुढील एक आठवडाभर पुढील एवढाच रक्तसाठा या ब्लड बँकेमध्ये आहे. कारण उन्हाळा जरी असला तरी अनेक जे नागरिक आहेत ते रक्तदान करण्याकडे वळत नसल्यामुळे या रक्तपेढीमध्ये जो काही रक्तसाठा आहे तो कमी आहे. आणि दर दिवशी या रुग्णालयामधून 30 ते 35 जणांना रक्त दिले जाते किंवा रक्ताच्या बॅग पुरवल्या जातात. मात्र अनेक नागरिक रक्तदान करण्याला टाळाटाळ करतात. खरंच जी ब्लड बँक म्हटलं जाते, बँक म्हणजे देणे आणि घेणे दोन्ही बाबी व्हायला पाहिजे. मात्र अनेक जण केवळ रक्ताच्या बॅगच घेऊन जातात आणि जो काही रक्तदान जे काही रक्तदान करायला पाहिजे ते करत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत जो काही पुरवठा आहे रक्तपेढीमध्ये तो कमी होत आहे. या अगोदर जो नियमित असतो दरवर्षी किंवा मागच्या 4-5 महिन्या अगोदर तो किमान महिनाभर पुरेल एवढा रक्तसाठा या रक्तपेढीत असते. मात्र हा जो काही रक्तसाठा आहे या पेढीमध्ये केवळ 7 दिवस पुरेल एवढाच आहे. यासाठी नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे गरजेचे आहे. माझ्या समेत सिव्हिल सर्जन आहेत डॉक्टर अनिल कावरके. आपण त्यांना विचारूया नेमकं रक्तदानासाठी त्यांच्याकडून कोणते प्रयत्न होतात किंवा काय आवाहन करतात ते नागरिकांना. मला सांगा सर, काय सांगाल तुम्ही? कारण रक्त जे काही आहे या पिढीमध्ये कमी आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे. ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे त्याची उणीव फक्त रक्तानेच भरून निघू शकते. आपल्याकडे प्रसूतीसाठी आलेल्या माता असोत किंवा अपघातातील रुग्ण असोत किंवा जी आपल्यावर सामाजिक बांधिलकी आहे, थॅलेसिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया, ज्यांना आपण टोटल फ्री आणि दर महिन्याला रक्त देतो, तर याचा फार मोठा ताण हा रक्तपेढीवर असतो. त्या रक्तपेढीतून रोज 25 ते 30 बॅग्स रक्त देण्यात येते, पण त्या प्रमाणात आवक होत नाही. म्हणजे घेऊन जाण्याचं प्रमाण भरपूर आहे पण इन रिटर्न कॅम्प कमी मिळत आहेत. दरवर्षीच उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो, पण यावर्षी जास्त तीव्रतेने हा प्रॉब्लेम जाणवत आहे. कॉलेजचे कॅम्प्स या काळात होत नाहीत, बंद झालेले आहेत. आणि मी सामाजिक संस्था जसे बाकीचे बँक्स असो किंवा कॉलेजेस असो, सुट्ट्या असेल तरी यांना सगळ्यांना मी आव्हान करतो की त्यांनी रक्तदान करावं आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मी आव्हान करत आहे. CS सरांनी जर आवाहन केलं, मात्र जे काही नागरिक आहेत वाशिम जिल्ह्यातील सजग नागरिक किंवा जे काही संस्था आहेत वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या, त्यांनी देखील कॅम्प घेऊन या जिल्हा रुग्णालयाला जे काही रक्तपुरवठा आहे ते करण्याची गरज आहे. कारण इथून गरीब आणि गरजवंतांना रक्तपुरवठा किंवा पिशव्या दिल्या जातात. माझ्या समेत आणखी त्यांचे सहाय्यक आहेत डॉक्टर अविनाश पुरी सर. आपण त्यांना विचारू. सर, काय सांगाल, कशासाठी ब्लड लागते? सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे साधारण 170 रुग्ण सिकल सेल थॅलेसेमियाग्रस्त आपल्या जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकरिता आपण एक डे केअर सेंटर जे आपल्याला CSR फंडातून रेल्वेने उपलब्ध करून दिला ते आपण नियमितपणे चालवतो. अशा रुग्णांना साधारण दर 15 दिवसाला एकदा रक्त लागत असतं. या रुग्णांच्या नातेवाईकांकडनं आपण रिप्लेसमेंट मध्ये डोनेशनची मागणी करू शकत नाही. पण इतर प्रकारचे जे रुग्ण असतात, तशा काही प्लॅन सर्जरीज असतात, या रुग्णांनी जर का रिप्लेसमेंट मध्ये जर का ब्लड डोनेट केलं तर निश्चितच आपल्या रक्तपेढीचा फायदा होईल. आता याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी हा जो कालावधी आहे मे जून जुलै महिन्यापर्यंत, तर या महिन्यामध्ये आपला थोडाफार तुटवडा भासतो रक्तपेढीमध्ये. तरी पण आपण 100% कंपोनंटचा उपयोग करत असल्यामुळे म्हणजे आमच्याकडे आलेली जी ब्लड बॅग असते ती होल ब्लड आम्ही न ठेवता त्याचं सेपरेशन करून त्याचे PRC वेगळे काढून, प्लेटलेट वेगळे काढून आणि प्लाझ्मा वेगळे काढून त्याचा पुरेपूर उपयोग करायचा आम्ही लोक प्रयत्न करतो. त्यामुळे जरीही 8 दिवसापर्यंत आमचा साठा आलेला असला तरीही रुग्णांना कुठल्याही प्रकारची याच्यातून अडचण येणार नाही याची दक्षता आम्ही ब्लड बँकेच्या वतीने नेहमी घेत असतो. तरी या निमित्तानं मी आपल्या सामान्यांना किंवा जनतेला आवाहन करू इच्छितो की दर 3 महिन्यांनी त्यांनी रक्त जर का दिलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रुग्णाला हा रक्तापासून वंचित राहणार नाही. सर, अनेकांचा गैरसमज आहे की रक्तदान केल्यानं अडचण येते. हा जुनाच गैरसमज आहे. मात्र आणखी लोकांना सजगता आणणे गरजेचं आहे. यासाठी काही प्रयत्न केले जातात का आपल्याकडनं? कारण नागरिकांना सांगणं गरजेचं आहे. आपल्याकडनं प्रयत्न सांगायचे म्हणजे आता कालच BTO डॉक्टर मुंडे सर आणि आम्ही दोघंही स्टेट बँकेमध्ये जाऊन तिथले मॅनेजर मोहित कुमार साहेब आहेत त्यांना भेटलो. कारण मागच्या वर्षी
स्टेट बँकेच्या वतीने एक मोठा कॅम्प करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला एक साधारण 100 पर्यंत बॅगा आपल्याला मिळाल्या होत्या. तर आम्ही राष्ट्रीय सेवा योजना असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल, ITI कॉलेज असेल किंवा आर्य कॉलेज आहे, अर्बन बँक आहे, या ठिकाणी आम्ही स्वतः भेटी देऊन त्यांना रक्तदान देण्यास प्रवृत्त करतो, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या साठ्यामध्ये आपल्याला वाढ करता येईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन करण्यात आलं. तरी जे काही वाशिम जिल्ह्यातील सजग नागरिक आहेत किंवा स्वयंसेवी संस्था आहेत, यांनी जास्तीत जास्त रक्तदान करून या जिल्हा ब्लड बँकेमध्ये जास्तीत जास्त रक्त पुरवठा होईल याची काळजी घेण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बालाजी ठेंगडेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम.